पाकिस्तान हा भारत विरोधात कुरापती करत असतो। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकला धडा शिकवलाय, पण घरातही गरबेदी असतात। ते आपली माहिती शत्रूला पुरवत असतात। आता पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। ज्योती मल्होत्रा पाकशी कशी संपर्कात आली, पाकमध्ये ती कशी गेली, कोणाच्या प्रेमात पडून तिने देशाशी गद्दारी केली, तिच्यावर काय आरोप आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणात 6 जणांना अटक केली। यामध्ये जोशी मल्होत्रा हिचा समावेश आहे। याशिवाय मस्तगड गावातील 25 वर्षीय देवेंद्र सिंगलाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। देवेंद्रने भारताच्या लष्कराशी संबंधित अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवली होती। तो धार्मिक यात्रेच्या नावाखाली कर्तारपूर कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानात गेला होता, जिथे तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात आला। आता या ज्योती मल्होत्रा कोण आहेत हे आपण समजून घेऊया। 30 वर्षीय ज्योती मल्होत्रा हरियाणातील हिसार मधली आहे। ती पोस्ट ग्रॅज्युएट असून दिल्लीतील एका ठिकाणी नोकरी करत होती, परंतु कोरोना काळात तिची नोकरी गेल्यानंतर तिने ट्रॅव्हल विथ जो हे युट्यूब चॅनल सुरू केलं। तिचे सुमारे 3,77,000 सबस्क्रायबर आहेत, तर इंस्टाग्रामवर 1.5 लाख फॉलोअर्स आहेत। तिने आतापर्यंत तिच्या युट्यूब चॅनलवर जवळजवळ 500 व्हिडिओ तयार केलेले आहेत। या व्हिडिओचे 53 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आहेत। हरियाणवी, पंजाबी आणि पुरानो खायालो की मॉडर्न लडकी असं ती स्वतःचं वर्णन करते। आता ज्योतीवर नेमके कोणते आरोप आहेत हे आपण जाणून घेऊयात। केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून ज्योतीबाबत संशयास्पद माहिती हरियाणा पोलिसांना देण्यात आली होती। त्यानंतर तिच्या विरोधात ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। 2023 मध्ये ज्योतीने कमिशन मार्फत पाकिस्तानचा व्हिसा मिळवला होता। त्यातून तिने दिल्लीतील पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयातील एहसान उर रहीम उर्फ दानिश नावाच्या व्यक्तीच्या ज्योती संपर्कात आली होती। तिची दानिशशी जवळची मैत्री झाली। या मैत्रीमुळे तिची दानिशने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली। ती पाकिस्तानी हायकमिशनच्या कार्यालयात गेली। तेथे तिची अनेक पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी भेट झाल्याचं समोर आले। ज्योती या एजंट सोबत व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संपर्कात राहायची। ती पाकिस्तानबाबत सोशल मीडियावरून सकारात्मक माहिती शेअर करायची। सोबतच तिने काही संवेदनशील माहिती सुद्धा पाकिस्तानी एजंटला दिली। एवढंच नाही तर ज्योती एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटच्या प्रेमात पडली होती। तसेच त्याच्यासोबत नुकताच इंडोनेशियातील बाली येथे जाऊन आल्याचंही समोर आलंय। ज्योती मल्होत्रा हिच्या सोशल मीडियावर असलेल्या प्रभावाचा वापर पाकिस्तान भारत विरोधातील प्रचार आणि गुप्तचर कारवायांसाठी करत होती हे देखील समोर आलंय। ज्योती मल्होत्रानं 3 वर्षात 3 वेळा पाक दौरा केल्याचं समोर येतंय। पाकिस्तानमधील क्रिकेट सामने बघण्यासाठी ती गेली होती। याचा सर्व खर्च पाकिस्तानमधील एका व्यक्तीने उचलला असल्याचं समोर आलंय। पाकिस्तान भेटीतील अनेक व्हिडिओ तिच्या ट्रॅव्हल्स व्लॉगवर आहेत। त्यात तिने पाकबाबत सकारात्मक बाजू दाखवलेली आहेत। व्हिडिओमध्ये ती अटारी वाघा सीमा ओलांडताना, लाहोरच्या अनारकली बाजाराला भेट देताना, बसने प्रवास करताना आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेल्या कटास राज मंदिराला भेट देताना दिसत आहे। तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील एका फोटोवर उर्दूमध्ये इश्क लाहोर असं कॅप्शन आहे। तिनं पाकिस्तानी खाद्यपदार्थांबाबत माहिती दिली आणि दोन्ही देशांमधील संस्कृतीची तुलना देखील केली। दरम्यान ज्योतीने गेल्या वर्षी काश्मीरलाही भेट दिली होती, ज्यामध्ये ती दल सरोवरवर शिकारा राईड्सचा आनंद घेत असल्याचं दिसून आलं। तसेच श्रीनगर ते बनिहाल या रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ देखील तिने पोस्ट केला होता। पहलगाम हल्ल्यानंतर तिने काश्मीरबाबत विचार व्यक्त करताना आपण पुन्हा काश्मीरला जावं का असं म्हटलंय। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।